या बातमीचे प्रायोजक आहेत न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस 159 ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव. डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो जळगाव. महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री यांच्या हस्ते निरीक्षणासाठी जातील. परेड कमांडर गुलाबरावजी पाटील हे परेड निरीक्षण करत आहेत. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि आपण म्हणतो गरजा महाराष्ट्र माझा. मराठी भाषा आणि संस्कृतीचं वैभव आपण जपतो. भक्ती आणि शक्ती, ज्ञान आणि विज्ञान, कला आणि संस्कृती लाभलेला महाराष्ट्र माझा. शौर्य हे आता सगळ्या अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक यांच्या समोरून हे पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने जात आहेत. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधांगी भाव विश्वथक्क करणारे आहे. महाराष्ट्र ही संत महंत ऋषी मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया असणारे छत्रपती शाहू महाराज, भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्रनेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे कवी राजा बढे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे. विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचले शाहीर साबळे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या 65 वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योजना केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत. राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नवशिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आणि या महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया. उपस्थित आपल्या सर्वांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय पालकमंत्री महोदय यांचा शुभेच्छापर संदेश आत्ताच आपण ऐकला आहे. 2024 आज आपण या ठिकाणी हा सोहळा साजरा करतो. परेडसाठी अनुमती घेऊन आदरणीय संदीप गावित सर हे परेड कडे जात आहेत आणि त्यानंतर
पथसंचलन होणार आहे. परेड कमांडर संदीप गावित सर आहेत. सेकंडिंग परेड कमांडर आहेत सुभाष सोनवणे सर, राखीव पोलीस. प्रदीप बोर्डे पोलीस उपनिरीक्षक रामानंद पोलीस स्टेशन. सुपर नंबरी श्री रामेश्वर सोळंके राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव. नेतृत्वामध्ये सेकंडिंग परेड कमांडर सुभाष सोनवणे हे आहेत. त्यांच्या पाठोपाठ प्लाटून क्रमांक 1 पोलीस मुख्यालयाचा प्लाटून आहे. प्लाटून कमांडर बबन आव्हाड पोलीस निरीक्षक MIDC आणि सुपर नंबरी आहेत सुदाम काकडे पोलीस उपनिरीक्षक. प्लाटून क्रमांक 1. पाठोपाठ कमांडर आहेत रंगनाथ धारपळे पोलीस निरीक्षक शनीपेठ पोलीस स्टेशन आणि सुपर नंबरी श्री मंगल पवार राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव. मंचासमोरून आता प्लाटून क्रमांक 2 जातो आहे. पाठोपाठ पोलीस स्टेशनचे आणि सुपर नंबरी आहे श्री रामेश्वर सोळंके राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव. प्लाटून क्रमांक 3 मंचासमोरून. मंचासमोर आता येत आहे कोटे पोलीस उपनिरीक्षक MIDC पोलीस स्टेशनचे आणि सुपर नंबरी श्री अविनाश दहिफळे पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे. महिला प्लाटून आहे महिला अंमलदारांचं. पाठोपाठ प्लाटून क्रमांक 5 आहे पुरुष होमगार्ड जळगाव जिल्ह्याचे, ज्याचे प्लाटून कमांडर आहेत तुषार नेवे फलटण नायक होमगार्ड जळगाव जिल्हा. तसंच सुपर नंबरी भावेश कोठावदे फलटण नायक होमगार्ड. प्लाटून क्रमांक 5. पाठोपाठ येत आहेत आणि सुपर नंबरी आहेत मंगला वाणी होमगार्ड जळगाव जिल्हा. पाठोपाठ आहे बँड पथक पोलीस मुख्यालयाचं. प्रमुख आहे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सलीम खा बशारत खा पोलीस मुख्यालय जळगाव. वरून रांगडा दिसत असला तरी कणखर काळा असा महाराष्ट्र. पोपट आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.